ये देखो स्टेशन तो वैसा साफ सफाई है नहीं, ऐसा नहीं है, लेकिन गंदगी है, बदबू है। और यहाँ रैबिट पड़ा है बहुत सा। ये रैबिट उठाना चाहिए। बारिश आ रहा है, दुर्गंधी हो सकती है, डेंगू मलेरिया की साथ बढ़ सकती है कि यहाँ बहुत से लाखों लोग, लाखों प्रवासी यहाँ ये स्टेशन का इस्तेमाल करते। वैसे सूचना उनको दी गई है। ये देखो 5 नंबर पे बहुत भीड़ होती है, इसीलिए रुंदीकरण का काम किया है। और हम लोग एक गर्व से कहते हैं कि जो काम ज्यादा घंटे लगने वाले थे उनको 10 घंटे पहले ही काम खत्म किया है। वो भी अच्छा काम स्टेशन मास्टर और उनकी टीम ने किया है। देखो पीने का पानी का जो काम है, लाखों प्रवासी लोग आते हैं जाते हैं स्टेशन से। प्रवासी लोगों ने भी स्वच्छता का जानकारी उनको चाहिए, वैसा उनका बर्ताव भी चाहिए। जगह जगह पे थूकना ये अच्छा नहीं है, पान खा के थूकना, उनके ऊपर भी रोक लगाना चाहिए। मैं उनको अभी स्टेशन मास्टर को बोल रहा हूँ कि उनके ऊपर कड़ी एक्शन लेना चाहिए। देखो सुधार चाहिए तो कड़ी एक्शन भी लेना चाहिए। जगह जगह अपन पेंट करेंगे, वहाँ लोग आके थूकेंगे, वो भी अच्छा नहीं। लोगों ने भी अपने में बदलाव आना चाहिए, लोगों में भी अपना बदलाव चाहिए। वो स्टेशन मास्टर है, स्टेशन का कर्मचारी है, वो जितना काम करेगा उतना कम है, वो लोग काम करते हैं। लेकिन आप आके उन पे थूकेंगे, पान खा के थूकेंगे, कचरा डालेंगे, तो लोगों के स्वभाव में भी बदल आना चाहिए। वैसा अपन यहाँ जो लोगों के लिए जानकारी के लिए एक मुहिम हम लोग सुरू करें। बघा आज मी जे काही 5 नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण केलं, त्याही कामाची पाहणी करायची होती। आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवासी, लाखों प्रवासी रोज या ठाणा रेल्वे स्टेशन द्वारे जा येत असतात आणि सर्व स्टेशनवरनं जा ये करत असतात। आपण त्यांना मोठ्या मोठ्या सुविधा तर देण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण त्याचबरोबर ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत, रेल्वे स्टेशन हे स्वच्छ राहायला पाहिजे, सुंदर राहायला पाहिजे। या ठिकाणी आपण पाहिली की या ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे फार मोठा, आणि स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेटची पाहणी मी या ठिकाणी केली की लोकांचा, महिला असतील पुरुष असतील, की टॉयलेट्स ही स्वच्छ असणं गरजेचं आहे। टॉयलेट स्वच्छ आहेत, परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, नळाची व्यवस्था आणि दुर्गंधी या ठिकाणी येते, तर ती दुर्गंधी सुद्धा न येणं गरजेचं आहे, तरच त्या टॉयलेटमध्ये पुरुष आणि स्त्रिया जाऊ शकतात। आणि त्या संबंधित स्टेशन मास्टरांना मी सूचना केलेल्या आहेत की टॉयलेट स्वच्छ राहायला पाहिजेत। आणि या पाहणीमध्ये दिसून आलं, बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स या ठिकाणी होत्या की जे स्टेशनमध्ये जे बांधकाम विभागाचं काम सुरू आहे, त्यामुळे प्रचंड प्रमाणात रॅबिट या स्टेशनमध्ये पडलेला आहे। आणि 6 महिन्यापासून, 8 महिन्यापासून, वर्षभरापासून रॅबिट आहे। स्टेशन मास्टरांची कदाचित यामध्ये नाईलाज होत असेल, कारण हे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काम करतात आणि रॅबिट त्याच ठिकाणी टाकतात। तर मी प्रथम त्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की उद्यापासून हे रॅबिट उचलण्याचं काम सुरू व्हायला पाहिजे। कारण पावसाळा आहे, जी ठिकठिकाणी कचरा आहे, ठिकठिकाणी काही रॅबिट आहे, ते ताबडतोब उचललं गेलं पाहिजे, जेणेकरून स्टेशन स्वच्छ आणि सुंदर असं स्टेशन व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी कॉमन रूम आम्ही जो पाहिला, त्या ठिकाणी बेंचेस खराब आहेत, बेंचेसची व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, साफसफाई व्हायला पाहिजे। आणि म्हणून आज स्टेशनची पाहणी केली होती। सर्वसामान्य जो प्रवासी आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, तो या स्टेशनद्वारे ये जा करत असतो आणि त्याला चांगलं वातावरण ठेवणं, स्वच्छ नीटनेटकं वातावरण, सुविधा तुम्ही द्या, नंतर द्या, थोडे दिवसांनी द्या, त्यात काही सुधारणा करा, फक्त सरकते जिने असून उपयोग नाहीये। तर ते जिने स्वच्छ सुद्धा असणं गरजेचं आहे, टॉयलेट स्वच्छ असणं गरजेचं आहे, आणि त्यासंबंधी स्टेशन मास्टरला सूचना केलेल्या आहेत।